येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. तर मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण आलो होतो जुन्नर तालुक्यातील वडज या गावामध्ये. आणि वडज या गावामध्ये आहे आपले श्री कुलस्वामी खंडेराय, म्हणजेच आपले मार्तंड मल्हार. तर मग आपण थोडाफार मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. या मंदिराच्या शेजारी एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे जोगधवा डोंगर. असे म्हटले जाते की या डोंगरामध्ये मार्तंड मल्हार यांच्या पादुका मिळाल्या, त्यामुळे तीर्थक्षेत्र वडज म्हणून हे गाव ओळखले जाते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पालखीचे दर्शन घेतले आणि पुढं मंदिरात जाण्यास प्रवेश केला. चलो, मग आम्ही मंदिरात आलो. मंदिरात आल्या आल्या आम्हाला हे दिसलं, जे की आहे आपल्या खंडोबाचं वाहन म्हणजेच घोडा. आणि हे बघा, हे झाड खूप जुन्या काळातलं आहे असे म्हटले जाते. मार्तंड मल्हार यांचे इथं शिवलिंग देखील आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या देखील इथं पाहायला भेटल्या. आणि मग आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि मग झाले आपल्याला मार्तंड मल्हार यांचे दर्शन. तसेच आपल्या मार्तंड मल्हारसोबत माता म्हाळसाई व बानू देखील पाहायला भेटल्या. बाहेर आल्यानंतर इथं प्रभू श्रीराम तसेच विठ्ठल रुक्मिणी यांच्या देखील मूर्त्या होत्या. मग आपण मस्त खोबरा आणि भंडारा घेतला आणि मंदिराच्या वरच मस्त देवी देवतांच्या छटा दाखवण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजू पण होत्या, हे बघा. मंदिराच्या मधोमध असलेले हे झाड खूप भारी आहे. मग आम्ही बाहेर पडायला सुरुवात केली. बाहेर पडायच्या आधी हे बघा, या स्तंभांवर पण देवी देवतांच्या छटा दाखवण्यात आल्या होत्या. संत तुकाराम महाराज, प्रभू विष्णू, बजरंगबली तसेच आपले विठ्ठल रुक्मिणी. मग आपण बाहेरच्या साईडला गेलो. बाहेर देखील विठ्ठल रुक्मिणी आणि गरुड देवता होते. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर करा गाईज.